क्रमित करत असताना या ठिकाणी मी आमंत्रित करतो संगमनेर तालुका तसेच महाडव पंथातील एक नवतरुण व्याख्याते, भागवतकार, कथाकार, कीर्तनकार, विविध कलांचा व्यासंग असलेले आमचे परमस्नेही परममित्र परमपूजनीय ईश्वराधिष्ठित समाधान दादाजी सुकेनेकर वडगाव लांडगा दादांना मी विनंती करतो की आपण आपल्या विचाराला या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे। दादांचं आणि दादांच्या विचाराचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। पूजनीय ईश्वराधिष्ठित समाधान दादाजी सुकेनेकर वडगाव लांडगा दादांना विनंती। विचारांना प्रारंभ होण्याआधी एकदा आपण प्रभू नामाचा जयघोष जोरदार करूया। त्याच्यानंतर आपसात एकमेकांमध्ये आपण कोणीही बोलणार नाही। सर्वज्ञ श्री संख्येने आपण जास्त आहात, त्यातल्या त्यात महिलांची संख्या जास्त आहे। पुन्हा एकदा आपण प्रभू नामाचा जयघोष करायचा आहे आणि यानंतर आपापसात कोणीही बोलणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। श्री दत्तात्रेय धन्यवाद। यानंतर पूजनीय दादांना विनंती करतो की आपण आपल्या मंतव्यांना प्रारंभ करावा। टाळ्यांच्या गजरात दादांना आपण या ठिकाणी प्राचारण करूया। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ति स्थापना, आश्रम उद्घाटन, अनुसरण विधी सोहळा तथा श्री पंचावतार उपहार या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होत असलेली ही आजची धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष, महानुभाव पंथामध्ये ज्यांच्याकडे आमच्या नवतरुणांचे एक दृष्टी वेगळे आहे, बाबा अध्यक्ष आहेत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे, पण इथं बसलेली सर्व माझी गुरु भावंड आहेत, मित्र परिवार आहेत, आम्ही तरुण वर्ग। बाबांकडे बघितल्यानंतर आम्हाला वाटतं आम्ही सुद्धा परिषदेचे अध्यक्ष आहोत। त्याचं कारण की ज्या कार्याने बाबा आपल्याला परिचित आहेत ते महानुभाव पंथाचे विकास पुरुष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, अमरावती निवासी श्रद्धेय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या सभेचे कार्याध्यक्ष, सभेचे स्वागत अध्यक्ष, व्यासमंचावरती उपस्थित असलेले सर्वच माझी गुरुवर्य मंडळी, मार्गदर्शक मंडळी, समोर उपस्थित असलेले सर्व साधनवंत, तपस्विनी, उपदेशी, नामधारक, वसनिक बंधू भगिनी, खरं तर मला या ठिकाणी आमच्या सर्व भावंडांनी, सर्व मित्रपरिवारांनी, विशेष करून आदरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र मार्गदर्शक वाडेगावकर बाबांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की समाधान दादा, आमच्याकडले आलेली ही जी माणसं आहेत त्या माणसांसाठी तुम्ही बोला। आणि म्हणून मी सुरुवातीला सांगतो की मी या कार्यक्रमासाठी आलेली जी वासनिक मंडळी आहेत, ग्रस्त मंडळी, माऊल्या हो, महिला वर्ग, तुमच्यासाठी मी बोलणार आहे, साधू संतांसाठी मी बोलणार नाही। मला थोडासा वेळ जास्त दिलेला आहे कारण जास्त विलंब आपण सभेला करणार नाही आहेत। त्याचं कारणही आपल्याला सुरुवातीला कळालेलं आहे। या आचार्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। संन्यास म्हटलं की त्या संन्यासाकडे बघण्याची आपली दृष्टी वेगळी असते। अंगावरती विशिष्ट प्रकारचे विशिष्ट कलरचे कपडे परिधान करायचे,
हातामध्ये झोळी घ्यायची आणि मग कुणीतरी याचक आपल्या दारात येतो. आल्यानंतर तो भिक्षा मागतो. मग आपल्याला नकळत प्रश्न पडतो की रोज कोणी ना कोणी भिक्षा मागण्यासाठी येतं. या संन्याशांना काही कामं नसतात, दिसायला सुंदर दिसतात, धडधाकड दिसतात, मग कामधंदे करायचे सोडून हे भिक्षा मागत का फिरतात? साहजिकच प्रश्न पडतो. सुरुवातीची आपल्याकडे पूर्वीची म्हण होती, साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा. म्हण बदलत चालली आहे. साधू संत येते घरा पुढची म्हण तुम्हाला माहिती आहे. त्या शब्दांचा मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. संन्यासी म्हटला, संन्यास झाला. काल ज्या वेळेस हे दीक्षार्थी गावामध्ये आम्ही मिरवणूक चालू होती, नकळत काही माणसांच्या तोंडामध्ये शब्द होते की या पोरांचं लग्न लागणार आहे. ज्यावेळेस माझा स्वतःचा संन्यास दीक्षा विधी आमच्या तिकडे गावी संपन्न झाला आश्रमामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, विशेष करून या जिल्ह्यामध्ये अशी पद्धत आहे, अशी प्रथा होती बाबा की महानुभावांचं देवाशी लग्न लागल्या जातं. ही पोरं जी आहेत ती पोरांनी खऱ्या अर्थानं काल एक विचार त्या ठिकाणी व्यक्त केला की आम्हाला घोड्यावर बसायचं नाही. मी म्हटलं का बरं नाही? ते म्हणजे गावामध्ये बघितल्यानंतर, आमच्या नातेवाईकांनी बघितल्यानंतर म्हणतील हे नवरदेव आहेत. खरं तर माझ्याकडून एक शब्दाचा काल बोलत असताना तिथे अर्थ चुकला. अध्यक्ष बाबांनी मला बोलवलं आणि सांगितलं, समाधान अरे असं नाहीये, ते असं बोललं पाहिजे. ज्या वेळेस या गोष्टीकडे आपण बारकाईने बघतो माऊल्या हो, संन्यासी झाला म्हणून त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचं, ही नजर आपल्याला खऱ्या अर्थानं बदलावी लागणार आहे. 27, 28, 30 वर्षाचा एक नवतरुण ज्यावेळेस अमेरिकेच्या शिकागो परिषदेमध्ये उभा राहतो, डोक्याला भगव्या कलरचं पागोटे, अंगावरती भगवीक वस्त्र परिधान केलेले स्वामी विवेकानंद त्या शिकागो परिषदेस ज्यासाठी जातात, संबोधित करत असताना 5 मिनिटांची वेळ विवेकानंदांना दिलेली असते आयोजक मंडळींनी. ते वाक्य ज्यावेळेस लोकांच्या मनाला लागताना तिथल्या असलेल्या 5 मिनिटांच्या वेळेमध्ये त्या वाक्याने सगळ्यांची मनं वेधून घेतली आणि तब्बल 5 मिनिटं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं स्वागत झालं. विवेकानंदांना वेळ भेटलाच नाही. एका वाक्यानं माणसाच्या मनाचं परिवर्तन करणारा संन्यासी आहेत. संन्यासी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं षडविकारांचा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांचा त्याग करून ज्यावेळेस तो संन्यासी होतोय, त्याची व्याख्या वेगळी आहे. देवाकडे जायचंय, स्वामी म्हणतात नदीमध्ये उभं राहायचं, कमरे एवढ्या पाण्यामध्ये आकाशाच्या दिशेने हात करायचा आणि मला संन्यास द्या. संन्यास नाहीयेत, अंगावरती वस्त्र घेतलीत म्हणून संन्यासी आहेत. माऊल्यावर विचार डोक्यातून काढून टाका. दिसायला सुंदर असतात, खऱ्या अर्थानं कोमलची दीक्षा आहे, ती मुलगी आहे. डोक्यावरले केस बाजूला करायचे, डोकं केस काढून टाकायचे. स्त्रीचं सौंदर्य माऊल्या व केसांमध्ये असतं. केसांमध्ये विशेष करून तुमचा जीव असतो, परंतु आपण तरी अनावधानाने त्या पार्लरमध्ये जातो, ॲब्रो करतो, फेशियल करतो. बरेचसे माझा तो विषय नाहीये. ॲब्रो का करतात? डोळ्यांच्या पापण्यावरले केस वाढतात म्हणून. परंतु शास्त्राने ज्यावेळेस भगवंताने आपल्या मानवी देहाची रचना केलेली आहेत ना, डोळ्याच्या संरक्षणासाठी ज्या भुवया आहेत, कपाळावरला असलेलं जे घामाचं पाणी आहे, जे काही धूळ वगैरे आपल्या डोळ्यात जाणार आहे, त्या डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या कपाळावरती असलेल्या त्या भुवया आहेत. आपण पार्लरमध्ये जातो, खुशाल त्या कमी करतो, ॲब्रो करतो. चुकीचं आहे. असो, तो माझा मी म्हणू शकत नाही तुम्हाला जाऊ नका, परंतु कधीतरी आपण मानवी देहाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. संन्यास म्हणजे काय? स्वामी श्री चक्रधर महाराजांना सर्व संग परित्याग करून देवाच्या दारात उभं राहायचंय, देवाला सांगायचं, देवा अरे सर्व तुझंच आहे, तूच आम्हाला दिलेलं आहे. कोमलने विचारलं होतं, मला भाषणाची सुरुवात सांगा. श्लोक होता, देवा तुझं मी आता काय मागू. म्हटलं देवाकडे काहीच मागू नको, देवाने सगळं दिलंय. तुला जर समर्पण व्हायचं असेल तर चिंतनीजनक बाबांचं प्राश्चित आहे, त्याच्यातला तो श्लोक घे. तिनं त्या श्लोकाने सुरुवात केली आहे. समर्पण व्हायचंय. ससा स्वामींच्या मांडीखाली आलाय, सर्व संघ, सगळं काही भीती सगळी बाजूला ठेवले. कोण एक विचार केला नाही, फक्त एक कळत होतं, ज्याच्या मांडीखाली मी बसलोय तो मला शरणागती देणारे. स्वामींचं सूत्रच ते. मी नेहमी सांगत असतो, वारकऱ्यांची विचार प्रणाली भिन्न असेल, मानवांची विचार प्रणाली भिन्न असेल, पण कृष्ण भक्तीत मला भेद वाटत नाही. ज्ञानोबांचा पसायदान एका देवाला प्रार्थना करणारा नाहीये. आता विश्वात्मके देवे, सर्व विश्वात्मक देवाला, त्या विश्वाला जो चालवणार आहे त्या विश्वात्मक देवाला प्रार्थना करणाऱ्या ज्ञानोबांचं पसायदान आहे. तुकोबांची गाथा आहे, तुकोबांचा अभंग आहे.
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून किंवा सकळास येता आहे अधिकार. ज्यावेळेस संतांची वाक्य आम्हाला कळत आहे, स्वामी श्री चक्रधर महाराजांचं सूत्र काही वेगळं नाहीये. स्वामींनी म्हणायला पाहिजे होतं फक्त स्त्रियांनी शरण या, स्वामींनी म्हणायलाच पाहिजे होतं फक्त पुरुषांनी शरण या, असं नाही म्हटले स्वामी. जो कोणी आम्हाला शरण येतोय त्याला आम्ही अभयदान देतोय. स्वामींचं सूत्र आहे, आम्हाला त्या सूत्राचा अर्थ कळायला पाहिजे. काही मौल्यांच्या डोळ्यामध्ये काल पाणी होतं, काही पुरुष मंडळी रडत होती. तुम्ही नातेवाईक आहात त्या पोरांची, मी म्हणत नाही डोळ्यामध्ये पाणी आहे. वाईट वाटलं तुम्हाला का? लग्न करायचे सोडून, प्रपंच करायचं सोडून ही पोरं संन्यास घेत आहेत. अहो, संन्यास ज्या वेळेस माणसाच्या जीवनामध्ये येत असतो ना, तुम्ही संसारामध्ये राहणारी माणसं आहे. संसार आणि संन्यास शब्द सारखे आहेत. संन्यास आणि संसार, प्रपंच आणि परमार्थ शब्द सारखे वाटतात, परंतु संसारामध्ये माणसाची वय वाढलं का किंमत कमी होते. परमार्थामध्ये तसं नाहीये. परमार्थामध्ये तुम्ही ज्यावेळेस संन्यासी होता, वय वाढलं, माणसाची किंमत वाढत असते. किंमत वाढवण्याचं काम संन्यास आहे. माणसाची दृष्टी बदलवण्याचं काम संन्यास आहे. अंगावरती वस्त्र आहे, सहज डोक्यावरली टोपी बघितली कोणी म्हणतात रे महानुभाव पंथाचे आहात. अंगावरती वस्त्र काळे आहेत, गुलाबी कलरची वस्त्र आहेत. लोक म्हणतात नाही, या महानुभाव पंथाच्या साध्वे आहेत. आणि सहज साध्वी म्हटल्यानंतर आनंद वाटतो. देवाला तेच मागायचे, देवाला सांगायचंय. आम्ही संन्यास आमच्याकडून होईल की माहित नाही, आम्ही संसारिक आहोत देवा, आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला माहिती नाहीये. फक्त एक कर देवा, मरण्याच्या अगोदर काही का होत नाही, तुझं कसं होता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. दामोदर कवी एका भजनामध्ये खूप सुंदर वर्णन करतायत. दामोदर कवींचं भजन आहे महानुभाव पंथामध्ये. खऱ्या अर्थाने त्या भजनाचा अर्थ मला असं वाटतं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. काय करायचंय, जग काय म्हणेल याची भीती नाही बाळगायची. लोक काय म्हणतील याचे विचार करायचं नाही. लोक कुणाला नावं ठेवत नाहीत. लोक चांगल्यालाही नावं ठेवतात, वाईटालाही नावं ठेवतात, परंतु देवाने आम्हाला स्वीकारलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, लोकांनी मानावं म्हणून जगूच नका, अजिबात नाही. मेल्यावर देवाच्या दारात उभं राहतो ना आम्ही, देवाला नजरेला नजर लावून आम्हाला बोलता आलं पाहिजे. तुकोबांना विचारलं का, हो तुकोबा 400 एकर जमीन दान केली, सावकारीच्या बाई इंद्रणीच्या डोहात फेकून दिल्या. उठले का भामचंद्र डोंगर, उठला का भंडारा डोंगर, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, भगवंत सोडून दुसरं काहीच सुचत नाही. तुकोबांनी दिलेलं समर्पक उत्तर आहे. तुकोबा म्हणतात फुकट करत नाहीत, अजिबात नाही. तुम्हाला पैसे भेटतात, तुकोबा म्हणतात पैसे भेटत नाही. लोक मानतात तेही नाही हो, लोक शिव्याच देतात. मग का करतात तुकोबा? तुकोबांनी दिलेलं उत्तर आहे. तुकोबा म्हणतात फुकट करत नाहीत. अभंग जन्माला आला, माझ्या वडिलांची विरासी का देवा देवा, माझ्या वडिलांचा 7 पिढ्यांचा परमार्थ आहे म्हणून मी तुझी भक्ती करतोय. त्यांनी केली नसती, त्यांनी परमार्थ केला नसता तर मी केला नसता. मला सांगा, तुमच्या घरातली मुलं ही संन्याशी होत आहेत, तुमच्या कुळाचा उद्धार होणार नाही कशावरून? शास्त्र सांगताय ज्या घरातला मुलगा संन्यास असतो, ज्या घरातली मुलगी संन्यास घेते, त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार त्या माणसाच्या, त्या संन्याशाने होत असतो. दामोदर कवी म्हणतायत, तुझ्यासाठी सोडिला संसार, घरदार हा माया बाजार. देवा सगळं सोडायचंय, काहीच काही सोबत नेत नाहीत. तुकडोजींचे शब्द आहेत, काहीच नाही, सगळं आपल्याकडे इथंच राहणार आहेत. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, माणूस मेल्यावर त्याचं गाव बाहेर घरे. तुकडोजींचे शब्द आहेत, आम्हालाही कळायला पाहिजे. तो कवी सांगतायत, तुझ्यासाठी सोडिला संसार, घरदार हा माया बाजार. देवा एवढंच नाही, दिली सोडून लाज लज्जा सारे रे, दिली सोडून लाज लज्जा सारे रे, तुझा होऊन या पुजारी. देवा आता संन्याशी होणार आहेत, झालोय संन्याशी, हातामध्ये भिक्षा घेणार आहे, सर्व तुला देऊन टाकणार आहे. भिक्षा मागून हातामध्ये झोळी घेऊन भिक्षा मागणार आहे. ती भिक्षा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचं परिवर्तन करणारी ती भिक्षा आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या पूर्वजांचा इतिहास विसरता कामा नये. आचार्य नागदेव असतील, आचार्य माईमभट्ट असतील, या माणसांच्या जीवनामध्ये जो परिवर्तन झालंय, जो बदल झालाय, जो संन्यास झालाय, तो खऱ्या अर्थानं तो विचार करण्याची आजची ही वेळ आहे. मला वाटतं त्या विचारांची, आपण त्या विचारांवरती चालणारे सर्वजण पायिक आहोत. देवा एवढंच नाहीये, आजपासून सगळं तुलाच अर्पण केलंय. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. अरे तुझंच आहे, तुलाच द्यायचं आहे, फक्त एक व्हावं लागणार आहेत. कधी माहितीये? एवढंच नाही, ज्या वेळेस सर्व सोडून आम्हाला देवाचं व्हायचंय
त्यावेळेस मनामध्ये कुठल्याच प्रकारचा किंतु परंतु नसला पाहिजे, काहीच नाही. त्याच्या नावाने संन्यास घेतलाय, सांभाळणारा तो आहे. आम्ही कुणाचे बा काय खातो, आमचा भगवंत आम्हाला देतोय, तुम्ही देतात मग आमच्या झोळ्या भरतात, हे जरी खरं असेल परंतु तुम्हाला देण्याची ती बुद्धी देणारा तो भगवंत आहे. म्हणून त्या भगवंताची कृपा आपल्यावरती असणं गरजेचं आहे. जीवन जगत असताना मानवी जीवनाच्या त्या गरजा आहे. मुळात 4 आश्रमामध्ये आपण जीवन जगतोय, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आश्रम जो कोणी सांगितला असेल तो संन्यास आश्रम आहे. उतरला पाहिजे. मी म्हणणार नाही सगळ्यांनी संसार सोडून महानुभाव पंथाच्या संन्यास व्हा, असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे. परंतु कधीतरी आपला जन्म झालाय कशासाठी, आपण करतोय काय, आपण करायला काय पाहिजे, याचा कधीतरी आपण विचार करणं गरजेचं आहे. देवा आजपासून हे सर्व तुला आहेत. नाही नाही देहाची मला आस, तुझा लागला अंतरी ध्यास. देवा तुझाच ध्यास लागला म्हणून संन्यास घेतलाय. त्या पोरांची मनोगती पोरं सांगताय, देवा आजपासून आतापर्यंत होतो मार्गामध्ये आणि आतापर्यंत गुरुवारांच्या सान्निध्यात वाढलो, ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला, परंतु नाही आता तुझाच ध्यास होता, तुझ्याच मार्गे चालावे. दीक्षा मंत्र ऐकला आपण, किती जणांनी ऐकला तो दीक्षा मंत्र, किती जणांना कळाला त्या दीक्षा मंत्राचा अर्थ, त्या दीक्षा मंत्राचा अर्थ सुद्धा कळणं गरजेचं आहे. देवा हे तुझंच आहे रे, तुझंच तुला अर्पण करायचं आहे, फक्त एक कर देवा. आता हातामध्ये भिक्षा मागून ज्यावेळेस आम्ही पोट भरणार आहेत त्यावेळेस आम्हाला त्या भाजी भाकरीची गरज नाहीये. वाढ भिक्षा लागली मला भूक, तुझ्या प्रेमाचे दे मला सुख. यासाठी काय करावं लागेल, तुझ्या नामाची वाजविन भेरी रे, तुझ्या नामाची वाजविन भेरी रे, तुझा होऊन या पुजारी. हा पुजारी होता आलं पाहिजे, हा संन्यासी होणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने इथे माणसं आहेत, वारकरी संप्रदायातली गावातली माणसं आहेत, मला कळालंय. त्यांच्यासाठी एका गोष्टीचा उल्लेख करतो. माझी वेळ संपत आलेली, 15-20 मिनिटाची वेळ माझ्याकडे होती, जास्त वेळ मी घेणार नाही. ज्यावेळेस ज्ञानोबा असतील, सोपान असतील, निवृत्ती दादा असतील, मुक्ताई असतील, या 4ही भावंडांकडे बघत असताना समाजाची वेगळी नजर आहे. लोक म्हणतात ही 4ही मुलं संन्याशाची मुलं आहेत, संन्याशाची मुलं म्हणून हिणवलायत. जुळीमध्ये भिक्षा टाकायच्या ऐवजी जुळीमध्ये दगड टाकलीत, अंगावरती चिखल फेकलाय. अरे संन्याशाची मुलं म्हणून हेटाळणी केलीत. बहिणाबाई खूप सुंदर कवितेमध्ये उल्लेख करतात, अरे संन्याशाची पोर कोण बोलतही नाही, टाकी देईल पोराच कोणी तोंड पाहू नये. अरे असं माझ तोंड कस दाऊ मी लोकाले, गहिवरले ज्ञानदेव बोले ताटीचे अभंग. समाजाने वळीत टाकलं, लोकांनी हिणवलं. परंतु ही 4ही भावंड संन्याशाची मुलं नाहीयेत. विठ्ठल पंतांचं मन ज्यावेळेस संसारामध्ये रमत नव्हतं, संसार सोडून बाजूला जायचंय, तोही संन्यास नाहीयेत. माझ्याकडे खूप मुद्दे आहेत, ही सगळी अधिकरण मंडळी यांच्यासमोर मी बोलतोय, खूप सारे मुद्दे आहेत. परंतु संसार सोडून जायचे, संसारामध्ये राहणारी माणसं सुद्धा संन्याशी राहतात. ते म्हणाल बाबा कसं शक्य आहे, संसारामध्ये राहणारी माणसं कसं काय संन्याशी राहू शकतात. कधीतरी सैनिकांना जाऊन भेटा, देशाच्या रक्षणासाठी जे सैनिक त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी उभे आहेत ना, त्यांना कधीतरी जाऊन बघा. खऱ्या अर्थानं एक लेख आहे त्याच्यावरती, फौजी एक संन्यासी. त्या देशाच्या रक्षणासाठी उभा असलेला जो फौजी आहे तो संन्यासी आहे. का संन्यासी आहे, बायकोचा त्याग करावा लागतोय, पोराचा त्याग करावा लागतो. पाठीमागे एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, बायकोचं त्या ठिकाणी पत्नीची बाळंतपण होणार होतं, बाळ जन्माला येणार होतं. म्हणून 8 दिवसाची एका जवानाने सुट्टी काढली, सुट्टी भेटत नव्हती, सुट्टी काढली. त्या बाळाच्या स्वागतासाठी तो हॉस्पिटलमध्ये आला, ऍडमिट केलेलं आहे. आता उद्या त्या बाईचं बाळंतपण त्या ठिकाणी होणार आहेत. मावल्यावर डिलेव्हरी शब्द चुकीचा आहे, डिलेव्हरी नाही आहे. डिलेव्हरी शब्दाचा अर्थ होतोय पोच करणे. तुम्ही तुमच्या पोरांना समाजात पोच करता, अजिबात नाही. शास्त्राने त्याला बाळांतीन शब्द वापरलेला आहे. बाळाचा जन्म होतो, जन्म देणाऱ्या स्त्रीचा कधी कधी अंतही होऊ शकतो, म्हणून तिला बाळांतीन म्हटलेलं आहे. ती होणार होती बाळांतीन, बाळांतीनही झाली. हॉस्पिटलमध्ये जात असताना मात्र अपघातामध्ये त्या जवानाचा मृत्यू झाला. दुर्दैव हे चित्र हे बघितलं, वाईट वाटलं की एका बाजूला त्या पतीचं प्रेत सरणावरती ठेवलेलं होतं, ते जन्माला आलेलं काही तासांचं बाळ त्या नर्सच्या हातामध्ये होतं. ऑपरेशन झाल्यामुळे त्या माऊलीला उठता येत नव्हतं.
त्या चितेच्या बाजूला त्या व्हीलचेअरवरती त्याची पत्नी झोपलेली होती. त्या पत्नीचा हात त्या मृत जवानाच्या हातात दिला. सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितले, लोकांना वाईट वाटलं. तोही सुद्धा एक संन्यासीच आहे. पत्नी सोडावी लागते, पोरगा सोडावा लागतो, मुलगी सोडावं लागते, आईबाप सोडावं लागतात, घरदार सगळं सोडावं लागतंय. परंतु एक लक्षात घ्या, हे सगळं सोडत असताना आपण काहीतरी होत आहोत, आपलं काहीतरी देणं लागतंय. संन्यासी जरी झाला, समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, हा विचार अंतःकरणात असणं गरजेचं आहे. वेळ समाप्तीकडे चाललेले आहे. माझा मुद्दा तो चालला होता की जीवन जगत असताना आपल्याला ते समर्पण होणंही गरजेचं आहे. समर्पण होताही आलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की स्वामी विवेकानंद संन्यासीच होते, संन्याशाने परिवर्तन केलंय. विठ्ठल पंतांचं मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो. ज्यावेळेस विठ्ठल पंतांचं मन संसारात रमत नव्हतं, पत्नीला सांगितलं, बाई हे सगळं तूच सांभाळ, मला नाही वाटत संसारामध्ये रमावं. स्वतःचं नाव बदललं, अंगावरली वस्त्र बदलली, सगळं बदलून हे विठ्ठल पंत आता मात्र एका दूर ठिकाणी त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी आपलं आचरण वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. आणि एक दिवस ते विठ्ठल पंतांची पत्नी ती रुक्मिणी त्या तुळशी वृंदावनाला, त्या सोन्याच्या पिंपळाला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारत होती. आणि भल्या पहाटे एका संन्याशाचं आगमन त्या अंगणामध्ये झालं. संन्यासी आलाय, साधू थोर जाणा कलियुगी, हे त्या माऊलीला माहिती होतं. हातातली घागर बाजूला ठेवली, संन्याशाच्या पायावरती डोकं ठेवलं, प्रणाम केला आणि सहज त्या संन्याशाच्या मुखातून वाक्य बाहेर पडली, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. तसं रुक्मिणीचा कंठ दाटून आला, पदर डोळ्याला लावला, सांगितलं, महाराज काय आशीर्वाद दिलाय, जो आशीर्वाद खरा होणार नाही तो आशीर्वाद तुम्ही मला दिलाय. डोक्यावरती हात ठेवला, सांगितलं, पोरी का रडते सांग. सगळी संसाराची कथा सांगितली. त्यावेळेस त्या साधूने महात्म्याने सांगितलं, काळजी करू नको, संन्यासाचा आशीर्वाद एक वाया जाणार नाही. तुझा पती कसा आहे तेवढं फक्त मला वर्णन सांग. सगळं पतीचं वर्णन सांगितलं. हे महात्मे निघून गेले आणि एक दिवस विठ्ठल पंत प्रातःस्नानासाठी नदीवरती गेलेले होते. महात्मे पाठीमागे उभे होते. पत्नीने सांगितलेली खूण ओळखली, हा विठ्ठल पंत असला पाहिजे. स्वतःचं नाव बदलून घेतलं चैतन्य आणि आवाज दिला, चैतन्या. तसं मागे वळून बघितलं, गुरुजी पाठीमागे उभे आहेत. आवाजामध्ये थोडा करारीपणा होता, आवाजामध्ये थोडा आवाज होता. आवाजामध्येच आवाज असला पाहिजे, त्याचा आवाज त्याचाच आवाज थोडासा असा वेगळा वाटला, म्हणून पटकन नदीतून बाहेर आले, प्रणाम केला. कोण आहेस तू? मी तर आपला शिष्य आहे, खोटं बोलू नकोस, कुठून आलात? आता मात्र विठ्ठल पंत त्या ठिकाणी घाबरलेत. नाही गुरुजी, असं का बोलताय तुम्ही? खरं सांग, खोटं बोलू नकोस, कोण आहेस तू? तुझं नाव विठ्ठल पंत आहे? त्यावेळेस विठ्ठल पंत म्हटल्यानंतर पायावरती डोकं ठेवलं, सांगितलं, संसार सोडला. ती पत्नी वाट बघते, तिला वाटतंय. विठ्ठल पंतांनी सांगितलं, माझं मन संसारात रमत नाही. अरे तुला संन्यासीच व्हायचंय ना, तुला संन्यास घ्यायचा आहे ना, कुणी सांगितलंय? नको ना त्या मोहमायामध्ये पडू. कशाला त्या याच्या बंधनामध्ये पडतोय? नाही पडायचंय ना, काळजी करू नको. एक काम कर, घ्यायचंय ना संन्यास, जा, माझा आदेश आहे तुला, जा अगोदर घरी जा, तिला दिलेला शब्द आहे पूर्ण कर. विठ्ठल पंत आले, मुद्दा संपलाय. परंतु या पुढला मुद्दा लक्षात ठेवा वारकरी मंडळी हो. ज्यावेळेस विठ्ठल पंत परस्वगृही परतले, त्यावेळेस विठ्ठल पंतांच्या डोक्यावरली असलेली जी शेंडी होती ती तशीच होती. विठ्ठल पंतांच्या डोक्यावरली शेंडी काढलेली नव्हती. शिखासूत्राचा त्याग, शेंडीचा त्याग जोपर्यंत माणूस करत नाही तोपर्यंत त्याचा संन्यास देखील शास्त्राला मान्य नाहीये. त्या अर्थानं ही चारही भावंड संन्यासाची मुलं नाहीयेत. मुद्दा संपलाय माझा. कधीतरी आम्हाला या चिंतनाच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. प्रामुख्यानं या संपूर्ण सोहळ्याचा कार्यक्रम आदरणीय मंगलताईंनी केलाय. मी या कार्यामध्ये गेल्या महिन्यापासून उपस्थित आहेत. मी नाही म्हणत होतो, प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्याकडे होती, मी नाही म्हटलं, कारण आपणच आयोजक आहोत, आपणच सर्व त्या ठिकाणी करणारे आहोत आणि आपणच बोलायचं मला योग्य वाटलं नाही. परंतु या सर्व भावंडांनी आग्रह केला की आमच्या तरुण वर्गाच्या वतीनं आणि आयोजकांचे त्या वडेगावकर बाबांनी सांगितलं, आमच्या परिवाराची इच्छा आहे की तुम्ही बोलावं, म्हणून या ठिकाणी मी तुमच्या समोर उभं राहिलो, या अधिकाऱ्यांच्या समोर बोललेलो आहे. मंगलताईंची जी तळमळ आहे, एक माऊली काय करू शकते? माऊल्यावर तुमच्यातलीच माऊली आहे. जिजाऊ माँसाहेब शिवबांना जन्म देऊ शकतात,
महात्मा गांधींना जन्माला घालणारी माऊलीच आहेत. हे करणारे सगळे माऊली महानुभाव पंथाचं धर्माचं या पंथाचं रक्षण करणारे सुद्धा एक माऊलीच आहेत. आणि एक माऊली काय करू शकते या मंगलताईंच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. खऱ्या अर्थानं आज बाबांची आठवण होणं गरजेचे आहे. कैवल्यवासी रणाई निवासी वर्धनस्थ श्री मोठे बाबा ज्या वेळेस ह्या रस्त्यानं जात येत असायचे, कुठे इकडे परिसरामध्ये कार्यक्रम असो, आदरणीय मामा त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. दोघांची चांगली मैत्री होती. मामांनी त्या गोष्टीत आम्ही बसलेलो होतो उल्लेख केला की बाबांना पहिला शब्द होता की मामांना विचारलं बाबांनी मामा काय द्यायला पाहिजे. त्यावेळेस मामा म्हणतात बाबा मी काय सांगू तुम्हाला काय द्यायचं. बाबांनी जे काय दिलंय ते मला माहीत नाही, ताईंना माहीत आहे. त्या दिलेल्या गोष्टीतून खऱ्या अर्थाने ह्या कार्याची सुरुवात झालेली आहे. तो आश्रम उभा राहिला, ते मंदिर उभं राहिलं आणि ही उपस्थित असलेली सर्व ग्रस्त मंडळी तुमच्या सर्वांचं सहयोग, सर्वांचं सहकार्य, कोणाचं आर्थिक असेल, कोणाचं काय असेल, कोणी अन्नदान, जे काही वस्तू तुम्ही दिलेलं असाल, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्ही सर्वजण या सोहळ्यात सहभागी झालात. या आयोजकांच्या वतीने कार्यक्रम तुमचाच आहे, पोरही तुमचीच आहेत, परंतु तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. या सर्व आचार्य मंडळींना दंडवत प्रणाम करतो. लांबलेल्या विचारांना परिणाम देतो. थांबतो. धन्यवाद. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. दंडवत प्रणाम. धन्यवाद दादाजी. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण दादांचा या ठिकाणी विचारांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत. खरोखर अतिशय सुंदर असं प्रकारचं विवेचन, त्याग, श्रीकृष्ण भगवंतांनी हा त्याग सांगितलाय आणि खऱ्या अंतर त्यागानंतरच ही शांती आहे. त्यागा शांती अनंतर. त्यागानंतर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये शांतता नांदत असते. आणि या संन्यासाचं महत्त्व आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आमच्या आचार प्रकरणातील पहिल्याच वचनामध्ये खऱ्या अर्थानं जो संन्यासी आहे, जो अनुसरलेला पुरुष आहे, त्याला त्याग हा किती महत्त्वाचा आहे. अनेक दाखले आमच्या महानुभाव संप्रदायाच्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं अनेक बघत असताना मग त्यामध्ये दामोदर पंडित असतील, लुखाईसा बाबुळगावकर असतील आदी अनेक महापंडित थोर आचार्य महानुभाव संप्रदायाचं खऱ्या अर्थानं हे जे वैभव आहे, जो आचार धर्म आहे, तो सांभाळत असताना आज समाधान दादांनी त्यांच्या या वाणीतून त्यागाचं महत्त्व अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी दादांनी व्यक्त केलं. यानंतर पुढील सूचना पूजनीय श्री संतराज बाबाजी राहेर करी दिली.